मराठवाड्यातला का फेवरेट सण युलाला तुम्ही म्हणताल कोणता कोणता नाही वेळामुशा त्याच्यातलं अजून तुम्हाला सांगते भाजीपाल्याचा तर एवढा धिंगा भाजीपाला म्हणजे वेळामुशीच्या आदल्या दिवशीच्या दिवशी भाजीपाला म्हणजे सगळा स्वयंपाक करतात त्या भाजीपाल्याला तर 4 दिवस आई का तुम्हाला सांगते डहाळे आम्हाला लसणाची पात कांद्याची पात तुरीच्या शेंगा अजून हिरव्या चिंचा मिरच्या कढीपत्ता कोथिंबीर असं सगळं आणायला लावायची बघा रानमेवा सगळा गोळा करायला लावायची भाजीपाल्या दिवशी असं का आणि त्याला भजी लावून भजी करत होते बघा रोडगे करायचे रोडगे म्हणजे रोट्या तुम्हाला सांगते बाजरीच्या ज्वारीच्या रोट्या शेंगाच्या पोळ्या धपाट्या त्या दिवशी का गव्हाची खीर तुम्हाला सांगते सपक वरण भात आणि माझं फेवरेट आंबील जी आंबील असते ती ताकाचं तुम्हाला सांगते मी त्याच्यात अद्रक लसूण कोथिंबीर एक मिरची आणि पुन्हा का ज्वारीचं पीठ लावलेलं राहते त्याला का थंडगार असं मडक्यात ठेवायचं तुम्हाला सांगते एवढं भारी ती तयार करते आंबील तर मला लई म्हणजे लई आवडते ती भाजीपाल्याचं का भाजीपाल्याचा दिवस वेळामुशीसारखं मला भाजीपाला दिवस बी लई आवडते तुम्हाला सांगते आम्ही लहानपणी का मी रोट्या कधी करायला शिकली तुम्हाला खरं सांगू का मी भाकरी का भाजीपाल्या दिवशीच करायला शिकली आई रोडगे करायची रोडगे केलं का मला करू दे म्हणायचं मी रडायचं आणि ते रोडग्याचं उरलं का पासा रोडगे मला बारके 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 तेव्हा थापटून मी का भाकरी करायला शिकली रोट्या करायला शिकली तुम्हाला सांगते भाजीपाला बी मला तेवढाच आवडते ओ लय भारी वाटते भाजीपाल्यात त्या दिवशी सगळ्या गलीत नुसता भजीचा वास बघा ह्याची चांगली झाली का त्याचा वास लई भारी आला ह्याचा वास लई भारी आला रात्री पा तुम्हाला सांगते 2-2 अडीच वाजेपर्यंत बाया जागी राहायच्या तुम्हाला सांगते चुली पिटून आम्ही लेकरं बी जागीच त्या टायमाला तुम्हाला सांगते मी सगळा धिंगाणा स्वयंपाकाचा एवढं भारी वाटायचं भाजीपाला दुसऱ्या दिवशी शेताला जायची तयारी तुम्हाला सांगते वेळामशाची एवढा मज्जा यायची बघा लहानपणी लई मजा यायची अजून बी तसंच राहते आमच्या इथं भाजीपाल्याचा धिंगाणा जावा मग लवकर कोण लातूरचे पाहुणे रावळे तुमचे जावा त्यांच्याकडं लय मजा येते लय म्हणजे लय मजा येते